भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे। तू कृष्णा खोपडे आहेस का? तू तुकाराम मुंडे यांच्या विरोधात बोलला, तू अजून जिवंत आहेस का? अशी धमकी त्यांना फोनद्वारे देण्यात आली आहे। दरम्यान मुंडेंच्या निलंबनाची खोपडेंनी मागणी केली होती आणि त्याच नंतर त्यांना हा धमकीचा फोन प्राप्त झालेला आहे। तू अभी तक जिंदा कैसे है असं या फोनमधून त्यांना विचारण्यात आलंय। भाजप आमदार कृष्णा खोपडेंना धमकी आल्याची मोठी बातमी सध्या समोर येतेय। तुकाराम मुंडे समर्थकांनी ही धमकी दिल्याचं कळतंय। मुंडेंच्या निलंबनाची खोपडेंनी मागणी केली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, नेमकं प्रकरण काय आहे? धमकीचा फोन काय सांगतो? नक्कीच आपण बघतोय की आमदार कृष्णा खोपडे यांनी काल लक्षवेधीमध्ये आपली व्यथा मांडली होती। त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांना धमकीचे फोन सतत येत आहेत। तुकाराम मुंडे प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांनी धमकीचे फोन येत आहेत। तसंच कालही रात्री एक फोन आलेला आहे, तू अभी तक जिंदा कैसे, असं देखील त्यांना त्या फोनवरून विचारणा करण्यात आली होती। त्याच्यामुळे कालच लक्षवेधी झाली, कालच मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून आदेश जे आहे ते वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर लक्षवेधीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर त्यांना धमकीचा फोन मिळालेला आहे।